फ्रेंड्स, आज बघूया एकदम झटपट बनणारी आणि अतिशय टेस्टी लागणारी अशी डिश, क्रिस्पी कॉर्न. सो तुम्ही बघू शकता इथे किती टेम्पटिंग दिसत आहे. इथे आवाज बघू शकता, इतके छान आणि इतके क्रिस्पी असे हे कॉर्न झालेलं आहे. सो चला पटापट आपण रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य काय लागतं ते बघूया पहिले. इथे मी 2 मोठी वाटी, म्हणजे ही जी वाटी दिसते तेवढी वाटी भरून मी 2 सोलून घेतलेले मक्याचे दाणे घेतलेले आहेत. सध्या बाजारामध्ये स्वीटकॉर्न खूप मुबलक प्रमाणात अवेलेबल आहेत. सो नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्ही ह्या सीझनमध्ये. इथे मी 1.5 टीस्पून लाल तिखट घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इथे मी 3 मोठे चमचे किंवा 3 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. इथे मी पाणी उकळायला ठेवते आहे. 2 कप कॉर्नसाठी इथे मी 2 ते 3 कप पाणी घेतलेलं आहे. हे पाणी आता आपण उकळून घ्यायचं आहे. उकळायच्या अगोदर आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करणार आहोत. सो पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये कॉर्न ॲड करूया. आता हे आपण 5 ते 7 मिनिटांसाठी उकळून घेणार आहोत. सो फ्रेंड्स, इथे 5 मिनटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आणि छान सगळे दाणे असे फुगलेले दिसत आहेत. सो आता हे छान शिजलेलं आहे कॉर्न. आता आपण हे गॅस बंद केला आहे मी. आता आपण याच्यातलं पाणी निथळून घेणार आहोत. सो इथे सगळं कॉर्न आपण पाण्यातून काढून घेतलेला आहे. सो खूपच गरम आहे हे कॉर्न. आता आपण याला छान थंड करून घेऊया. सो इथे तुम्ही बघू शकता कॉर्न छान थंड झालेले आहेत आणि शिजलेलेही आहेत. सो आता आपण याला याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि लाल तिखट आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया. सो इथे मी जसं तुम्हाला म्हटलं की इथे एक 2 ते 3 टेबलस्पून मी कॉर्नफ्लोअर घेते आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार किंवा तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकतात प्रमाण. आपल्याला तेवढंच कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे ज्याच्याने या कॉर्न्सला छान एक कोटिंग तयार होईल कॉर्नफ्लोअरचं. आणि 1.5 टीस्पून मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे. हेही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. लहान मुलांना देणार असाल तर तिखटाचं प्रमाण कमी केलं तरी चालेल. आणि इथे चवीनुसार मी थोडंसं मीठ टाकते आहे. ॲक्च्युली याच्यानंतर आपण जेव्हा हे तयार होणार आहे डिश, तेव्हा आपण चाट मसाला ॲड करणार आहोत. सो मीठ थोडं आपण प्रमाणातच टाकूया. सो इथे हे हलक्या हाताने आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. सो तुम्ही इथे बघू शकता कॉर्न्सला छान कोटिंग तयार होतं आहे कॉर्नफ्लोअरचं. सो असं चमच्याने मिक्स करून आपण बघणार आहोत आणि खाली असं कुठे पावडर फॉर्ममध्ये जर का तुम्हाला कॉर्नफ्लोअर दिसत असेल तर हलकंसं आपण पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहोत. सो इथे मला थोडंसं कॉर्नफ्लोअर दिसतं आहे असं खाली पावडरसारखं, तुम्ही बघू शकता. सो याच्यामध्ये मी आता थोडंसं एक अर्धा ते 1 टीस्पून पाणी ॲड करणार आहे. सो इथे मी हार्डली अर्धा ते 1 टीस्पून पाणी ॲड केलेलं आहे आणि आता हे छान सगळं मिक्स करूया आपण, जेणेकरून आपलं कोटिंग छान तयार होईल. सो इथे सगळ्या कॉर्नला छान लेअर तयार झालेली आहे. एकीकडे आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल इथे आता बऱ्यापैकी तापलेलं दिसतं आहे. सो हे बघा, एवढंच आपल्याला गरम तेल पाहिजे आहे. अगदी जास्त गरम तेलामध्ये जर का आपण कॉर्न टाकले तर ते फुटण्याचे चान्सेस असतात. सो आता ह्या तेलामध्ये आपण बॅचेसमध्ये हे सगळे कॉर्न्स ॲड करणार आहोत आणि कमीत कमी एक 4 ते 5 मिनटं तरी आपल्याला हे तळू द्यायचे आहेत, जेणेकरून हे क्रिस्पी होतील. तेलात टाकल्यावर 1 ते 2 मिनटं आपण यांना असं सोडून देऊया, जेणेकरून यांचं कोटिंग थोडं फिक्स होईल. त्यानंतरच आपण यांना हाताळायचं आहे. सो इथे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, कॉर्न्स आपले छान तळले गेलेले आहेत. बबल्सही बऱ्यापैकी कमी झालेले आहेत. यांना जवळजवळ आपण 4 ते 5 मिनटं मीडियम फ्लेमवर तळून घेतलेलं आहे. सो एवढ्या वेळ तळल्यानंतर कॉर्न्स छान क्रिस्पी होतात. सो आता हे कॉर्न आपण काढून घेऊया. याच्यातला एक्सेस ऑइल निथरण्यासाठी आपण अशा मोठ्या झारीमध्ये यांना काढून घेणार आहोत. आता उरलेले कॉर्नसुद्धा आपण एक 2-3 बॅचेसमध्ये
सेम पद्धतीने तळून घेणार आहोत. तळताना फक्त घाई करायची नाही आहे. कमीत कमी 4 ते 5 मिनटं छान मीडियम फ्लेमवर आपण हे कॉर्न्स तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे छान क्रिस्पी होतील. आणि सुरुवातीचे 1 ते 1.5 मिनटं यांना हातही लावायचा नाही, जेणेकरून त्यांचं कोटिंग छान फिक्स होतं आणि कॉर्न्स क्रिस्पी व्हायला मदत होते. सो इथे आपले सगळे कॉर्न्स तळून तयार आहेत. सो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे असेही खाऊ शकतात, असेही हे खूप टेस्टी लागतात. किंवा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा चाट मसाला किंवा जादाचं थोडंसं लाल तिखट, लिंबू पिळून आणि थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये गार्निशला वापरू शकतात. तर फ्रेंड्स, तुम्ही चाट मसाला टाकून पहा, खूपच जास्त छान लागतं. सो तुम्ही फ्रेंड्स आवाज ऐकू शकता. अतिशय क्रिस्पी आणि अतिशय टेस्टी असे हे कॉर्न्स झालेले आहेत. क्रिस्पी कॉर्न रेडी आहेत. दिसायलाच किती छान टेम्पटिंग दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी आवाज तर ऐकवलाच आहे. अतिशय क्रिस्पी आणि अतिशय टेस्टी अशी ही डिश झालेली आहे. सध्या कॉर्नचा सीझन आहे मार्केटमध्ये, तर नक्की ही डिश ट्राय करा आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.